ಓಂ ಶ್ರೀ ಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ. ಹರಿ ಓಂ. ಶ್ಲೋಕಾಧ್ಯಯನಂ ಇತ್ಯಾಖ್ಯಾಯಾಂ ಮಾಲಿಕಾಯಾಂ ಅದ್ಯತನ ಶ್ಲೋಕಃ ಅತ್ರ ಯುಷ್ಮಾಕಂ ಪುರತಃ ವಿದ್ಯತೆ. ಆಧಿವ್ಯಾಧಿ ಮಹಾಭೀತಿ ಮಹಾದುಃಖ ನಿವಾರಕ ಅಪಾರ ಕರುಣಾ ಸಿಂಧೋ ದಿವ್ಯ ಸಿಂಹ ನಮೋಸ್ತುತೆ. ಏತಸ್ಯ ಪದಚ್ಛೇದಃ ಏವಂ ಭವೇತ್. ಆಧಿವ್ಯಾಧಿ ಮಹಾಭೀತಿ ಮಹಾದುಃಖ ನಿವಾರಕ ಸಮಸ್ತಂ ಪದಂ ಅಸ್ತಿ. ಅಪಾರ ಕರುಣಾ ಸಿಂಧೋ ದಿವ್ಯ ಸಿಂಹ ನಮಃ ಅಸ್ತು ते. एतस्य अर्थानुगुणम् अन्वयं पश्यामः. आधिव्याधि महाभीति महादुःख निवारक अपार करुणा सिंधो हे दिव्य सिंह ते नमः अस्तु. लक्ष्मी नृसिंहस्य प्रार्थना अत्र अस्ति. दिव्य सिंहम् अहं नमामि. हे दिव्य सिंह तुभ्यं नमः अस्तु, प्रणामः इत्ययम् अर्थः अत्र विद्यते. तर्हि दिव्यसिंहः कीदृशः? अत्र विशेषणपदानि सन्ति. प्रथमम् आधिव्याधि महाभीति महादुःखनिवारक. आधिः व्याधिः चेति रोगद्वयम्. मानसिक रोगः भवति आधिः, दैहिक रोगः भवति व्याधिः. एवम् उभाभ्यामपि भीतिः भवति. तादृशीं भीतिं तादृशं भयं दुःखञ्च निवारयति सः नृसिंहः, सः दिव्यसिंहः. आधिना व्याधिना जनितं भयं महाभीतिं निवारणं कृत्वा संतोषं जनयति सः नृसिंहः. पुनश्च अपार करुणा सिंधो. प्रह्लादाख्यं लघुबालमपि करुणया दृष्ट्या यः उद्धृतवान् तादृशं करुणा सिंधुं, करुणा एव सिंधुरूपेण विद्यते. तस्मिन् तादृशः भवति लक्ष्मी नृसिंहः, सः दिव्यसिंहः. हे लक्ष्मी नृसिंह, हे दिव्यसिंह तुभ्यं नमो नमः इति अत्र सामान्यः भावः दृश्यते. अयं श्लोकः अनुष्टुप् छन्दसि वर्तते. एकवारं गायाम. आधिव्याधि महाभीति महादुःख निवारक अपार करुणा सिंधो दिव्य सिंह नमोस्तुते. एतस्य श्लोकस्य अभ्यासं कुर्वन्तु. पुनरेकं श्लोकं स्वीकृत्य आगमिष्यामि. तावत्पर्यन्तं शुभमस्तु. धन्यवादः.